काय सांगाल? अशोक जाधव यांनी हा रस्ता तयार केलाय, अनेक वर्ष राबवून त्यांनी हा रस्ता केलाय. नमस्कार, माझं नाव गणपत जाधव, माजी सैनिक, करंडी. अशोक जाधव आम्ही त्यांना प्रेमानं नाना नाना म्हणून ओळखतो. नानांनी गेले 2-3 वर्ष झालं हे रस्ता करत आहेत. पहिला रस्ता एकदम नॉर्मल म्हणजे चालाय सुद्धा पाऊलवाट फक्त होती, पण त्यांनी आता ह्या 2-3 वर्षांमध्ये स्वतः सकाळी पहाटे उठून कुठं निघालाय तर निघालो शुलभाव. म्हणलं रोज शुलभाव जाता का? हो, शुलभाव जातो. माझं रस्ता करायचं काम चाललंय. लोकांना अडचण होती, दरवर्षी यात्रेला येतात, नवरात्रीच्या वेळेस वरती येतात, तर लोकांना त्रास होतोय, जाणं येणं शक्य होत नाही. म्हणून म्हणले रस्ता मी जेवढा होईल 50 फूट जाऊ, 100 फूट जाऊ, रस्ता करत आहे. त्यांनी हा रस्ता आता सध्या वस्तुस्थिती जर बघितला तर एवढा रस्ता साधारण 4 फुटाचा रस्ता केलेला आहे. त्याच्यामुळं या यात्रेनिमित्त गावातील महिला सुद्धा भरपूर आल्या होत्या आणि या सगळ्या करंडी ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक केलंय. आम्ही सुद्धा त्यांना यात्रेच्या टायमिंगला ज्यावेळेस कार्यक्रम असतात ऑर्केस्ट्रा त्यांना सत्कारासाठी बोलवलं, पण म्हणले सत्कार माझा केला तर मला त्या कामाचा आनंद वाटणार नाही, मला सत्कार वगैरे काय नाही, माझं हे परिश्रम असं चालू ठेवणार. आणि दुसरी एक गोष्ट, अजून एक ठिकाणी रस्ता थोडासा कटावाचा आहे, तिथं आता आम्ही सगळ्यांनी एवढं यांनी काम केलंय. त्या कटावामध्ये आम्ही करंडी ग्रामस्थ सरपंचानं सुद्धा सांगितलेलं आहे की कटावामध्ये ग्रिलचं काम आपल्याला केलं पाहिजे. ते आजी माजी सैनिक संघटनांनी सुद्धा मिटिंग घेतलेली आहे. आपण सुद्धा ग्रामस्थांना थोडीशी सगळ्यांनी सहकार्य करून काही पैसे आपण सुद्धा देऊया आणि ते जे थोडंसं खडतरमध्ये आहे, कटावच आहे, ते धोकादायक आहे, त्या ठिकाणी ग्रिलचे काम करूया. धन्यवाद.